आणि मॅन ऑफ द मॅचचं आपण वितरण करतोय. गणेश अर्थात भाऊ बोंगळे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्याला या ठिकाणी एक सुंदरसं सन्मान चिन्ह, त्याचबरोबर एक टी शर्ट आणि दरेकर बिर्याणीज अस्सल साजूक तुपातील बिर्याणीचं एक कुपन या ठिकाणी देण्यात येईल. दरेकर बिर्याणीचं कुपन भाऊ खरं तर वारकरी संप्रदायातील आहे आणि तो हे कुपन त्याच्या मित्राला देणार आहे. एक टी शर्ट घ्या. हॅलो 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 गणेश बोंगळेला या ठिकाणी सन्मानित करतायत भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव जयदादा शिंदे, त्याचबरोबर विद्याधर काका दरेकर आणि ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे, त्याचबरोबर रामदास नाना दरेकर ज्यांची नुकतीच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली ते रामदास नाना दरेकर, त्याचबरोबर शिरसाट स्पोर्टचे ओनर अमोलजी शिरसाट, या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. तर जोरदार टाळ्या एकदा भाऊ बोंगळेसाठी या ठिकाणी झाल्या पाहिजेत पहा. गणेश अर्थात भाऊ बोंगळे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. भाऊ आपल्या बरोबर आहे. काही प्रश्न आपण भाऊशी निश्चितपणे आपण शेअर करूया. भाऊ 60 धाव्यांचं टार्गेट समोर तुम्ही ठेवलं होतं. खरं तर निलेश लवकर बाद झाला, त्यानंतर मोठी जबाबदारी तुझ्यावरती होती. काय मनामध्ये त्यावेळेस स्ट्रॅटेजी होती? निलेश बाद झाल्यानंतर मला फक्त कुणालला स्ट्राईक द्यायचं एवढंच मी ठरवलं होतं. कारण कुणाल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत तो शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ही मोठी धावसंख्या बनवू शकतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि जसे बॉल येत राहिले तसं खेळत राहिलो, धावा बनत गेल्या. 60 धावा तुम्ही जे केल्या होत्या त्या सफिशियंट होत्या का? कारण प्रतिस्पर्धी टीमकडे असे कोणते बॅटर होते की ज्यांची तुम्ही धास्ती घेतली होती? प्रतिस्पर्धी टीमकडे गणेश, आकाश, नवनाथ हे अतिशय चांगले फलंदाज होते, परंतु आमच्याकडं गोलंदाजही तेवढे तोलामोलाचे होते. वैभव आणि निलेश, परत त्याचप्रमाणे आमचा नवोदित साहिल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतो. आम्हाला असं वाटलं होतं की ते नक्कीच या धावा रोखतील आणि त्यांनी करून दाखवलं. खरं तर तू वैयक्तिक टेनिस क्रिकेटपासून म्हणजे सराव असेल किंवा सातत्य आपण ज्याला म्हणतो थोडासा दूर आहे, कारण कंपनीचा जॉब असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्यामुळं, परंतु या सगळ्या खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळण्याचा आज काय फील होता? आज कसं वाटतंय? आज शिरूर प्रीमियर लीग खेळताना खूपच आनंद होतोय, कारण ही स्पर्धा आम्ही गेले 11 वर्ष खेळतोय आणि आज पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी फायनलमध्ये पोहोचलोय. सर्व खेळाडूंचं मनापासून आभार, धन्यवाद. फायनलमध्ये खेळणारा जो रांजणगावचं टीम आहे या टीमविषयी काय सांगाल? कारण तो देखील तालुक्यातला एक तगडा टीम आहे, त्यांच्याबरोबर तुमची गाठ पडलेली आहे फायनलमध्ये. काय शुभेच्छा द्याल त्यांना? रांजणगावचा संघही खूप छान आहे. सर्व त्यांचे गोलंदाज फलंदाज अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यांनाही फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सामना प्रेक्षणीय होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते भाऊ बोंगळे अर्थात गणेश बोंगळे पा शिरूर तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील एक लिजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे गणेश आपल्या सभेत होते. त्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या ऑल टीमचं मनपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा जाऊयात एक प्रेक्षणीय सामना, एक शो मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जगवार्स वर्सेस स्मॅशर्स या 2 टीममध्ये जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्या समोर जोडले गेलेत प्रशांत पांडमन सर आणि प्रवीण कामटकर सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. दोनही संघांचे 12th मॅन 12वे खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात प्रेक्षकांच्या भेटीसाठी मात्र सामना येतोय. खरं तर ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ती सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात खरं तर स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच आम्ही या स्त्री शक्तीला मानाचा सलाम करतो आणि घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये, जिथे सामना तुम्ही पाहता एका बाजूने जगवार टीम आहे तर दुसऱ्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल स्मॅशर टीमनं प्रथमतः
टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय, सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळते. आता खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमची नावं फार महत्वाची असतात. विल्यम शेक्सपियर असं म्हणतात, नावात काय आहे, परंतु पत्रकार साहेब हा सगळा अट्टास नावासाठीच आहे. त्यामुळे तुमच्या खेळाडूंची नावं माहिती असणं फार गरजेचं आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी, झाले परिषदांनी ऐकतो मराठी, एवढे जगत माय मानवतो मराठी. चेंडू पोहोचला जाईल. बिग ब्लास्ट इथे षटकार येताना पाहायला मिळेल. हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज. आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. सलामीची जोडी स्ट्राइक एंडला सीजीला तुम्ही पाहताय, तर नॉन स्ट्राइकला पूजा आणि हा चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषा पार. येतोय सनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स. आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉट वर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. धावपलकावरती तुम्ही नजर टाकाल, 10 धावा धावपलकावरती आहेत. वा, सुंदर सुंदर चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर महिलांचा सन्मान या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. आणि खरं तर आपणचं विशेष कौतुक आम्हाला करायचं या गोष्टीसाठी की त्यांनी एक प्रेक्षणीय सामना खरं तर आपल्यासाठी मात्र जो या ठिकाणी भेटीसाठी आणलाय. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही पाहतात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना पाहायला मिळतात. मग या भारताची प्रथम महिला नागरिक तुम्ही जरी पाहिलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मात्र आज राष्ट्रपती पद भूषवताना पाहायला मिळतात. आणि महिला आज कुठेच कमी राहिलेल्या नाही आहेत. वा, सुंदर चेंडू होता इथे. अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये. षटक इथे पहिल्या क्रमांकाचं संपेल प्रशांत. आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलकावरती जर नजर टाकशील तर 12 धावा इथे धावपलकावरती आहेत. पहिले षटक सर पाहतोय आपण, हे पहिल्या षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय. 12 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर स्त्रियांचा आदर करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी महिलांना खेळण्याची संधी देणारा हे व्यक्तिमत्व मल्हारी आप्पा गवालेला आपण पाहतोय. खरं तर स्त्रियांबद्दल बोलत असताना खरं तर तुम्ही तुमच्या व्याख्यानामधून देखील प्रबोधन करत असताना महिलांचा आदर तुम्ही सातत्याने करतायत. आणि पहा ना, बरेचसे प्रेक्षक राजा देखील महिलांचा सामना पाहण्यासाठी थांबलेत. ही देखील किती कौतुकाची गोष्ट असणार आहेत. फक्त एक सूचना महत्त्वाची असेल की ज्या महिला खेळत आहेत त्या महिलांची नावे जर आपल्यापर्यंत पोहोचली तर त्यांची नावं देखील सर्वांपर्यंत पोहोचली जातील. वा, सुंदर चेंडू होता. नो बॉल पंचांनी कळवला तिथे. नो चेंडूवरती आला एक सनसनाटी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स. आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉट वर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. 5 धावेनं धावपलक पुढे सरसावतो. 17 धावा धावपलकावरती आहेत. फुल टॉस होता तिथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे परत एकदा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस चौकार. 5 धावा मिळतील. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स. आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉट वर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. वेदांतीला तुम्ही तिथे पाहतात. खरं तर बरीचशी महागडी ठरली तिथे या षटकामध्ये. 2 चेंडू नो टाकलेत वेदांतीने आणि तुम्ही तिथे पाहतात धावपलक देखील वाढताना पाहायला मिळतो. 22 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये. दुसऱ्या षटकात अजून एकही चेंडू जो मैदानाच्या मध्ये टाकून झालेला नाही. धावेंचा पाऊस तिथे पडताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. धावेंचा पाऊस पडत असताना आपण पाहतोय कुठेतरी रोखलं पाहिजे. कारण की विकेट अद्याप आलेली नाहीये. महिलांचा सामना आपण पाहतोय. 2 टीम देखील तुल्यबळच्या टीम ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या टीम एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. सातत्याने प्रॅक्टिस करतायत आणि त्यांनी मुलाखत घेत असताना देखील सांगितलंय खरं तर ही मैदानी खेळ ही काळाची गरज आहे आणि ते इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेदांती गोलंदाजी करण्यासाठी तयार. पंचांच्या डाव्या हाताला पार करून हलक्या ती मात्र चेंडूला इथे फक्त ढकलून दिलं. तिथे सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते. एका धावेनं धावपलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 23 रन लॉस ऑफ विदाउट विकेट. एक चांगली सुरुवात आहे.
अगदी यानंतर जी होणारी जी लढत आहे पहिला म्हणजे यानंतर ओपनची पहिली फायनल आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. धानोरी संघाच्या संघनायिकेला विनंती आहेत आणि खरं तर आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर संघाच्या संघनायिकेला विनंती आहेत आपण या ठिकाणी ताबडतोब संपर्क करायचा आहे. टिंगरे सरकार ग्रुप आपल्याला विनंती आहेत आपली प्लेइंग 11 आपण या ठिकाणी जी पाठवून द्या आणि संघाचे संघनायक संपर्क करा विनंती असेल कारण नंतर ओपनची मेगा फायनल आपण या मैदानावरती पाहणार आहोत. बराचसा गडबड गोंधळ मैदानाच्या आतमध्ये धाव घेतली तिथे मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन जो पोहोचलाय 26 रन 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि इथे मोठी फटकेबाजी तुम्हाला मैदानावरती सातत्यपूर्ण पाहायला मिळेल. वेदांती गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल. ऑन स्ट्राईकला मात्र पूजाला तुम्ही पाहतायत. फुल टॉस होता इथे भिरकावून दिलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर घ्यावी एखादी ताण काळजामध्ये रुतावी कट्यार मनोमनी पूजाला आठवून ठोकावा एखादा षटकार ठोकावा एखादा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला गेलाय. विद्या इथे पाहतोय आपण. हो यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे असेल. चेंडू अडवलाय तिने चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. बरेच जण सामना पाहत असताना देखील महिला क्रिकेट खेळत आहेत. खरं तर चूल आणि मूल असणारा एक काळ आपण पाहिला. सती जाण्याची प्रथा देखील आपण पाहिली. एक काळ होता महिलांना कुठे स्थान दिलं जात नव्हतं. फक्त घरचं काम चूल आणि मूल असे त्यांना ही वागणूक असायची. हा षटकार इथे येताना पाहायला मिळतोय. षटकार येत असताना देखील 6 धावा इथे पुढे येताना पाहायला मिळतील. प्रवीण सर महिलांचा सामना चाललाय मैदानाच्या आतमध्ये. सतीदानाची प्रथा ज्यावेळेस आपण शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मग महात्मा ज्योतिबा फुले असतील ज्ञानज्योती सावित्रीबाई असतील अहिल्यादेवी होळकर असतील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई असतील राजमाता जिजाऊ आईसाहेब असतील यांनी खरं तर महिलांना घडवलं आणि आज महिला खेळत आहेत. अभिमान वाटतोय याबद्दल काय सांगाल? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या आमच्या राजमाता जिजाऊ साहेबांना आमच्या मुलींना लिहायला वाचायला शिकवलं सवरलं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनं आणि आमच्या मुलींना खरं तर लढायला शिकवलं ते झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनं. आज देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाणे तेथील स्त्रीला विचारा स्वातंत्र्य म्हणजे काय त्या स्त्रीच्या तोंडून उत्तर मिळेल. अरे स्वातंत्र्य हे कोणत्या गाढविणीचं नाव आहे आणि या स्त्री स्वातंत्र्याचा एका बाजूला जागर मांडत असताना आज ही प्रथा कुठेतरी मोडीत काढली गेली आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ही स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना मला पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहे. वाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. अवांतर धाबे मात्र धावफलक इथे वाढणार आहेत. 43 धावा धावफलकावरती आहेत. भरतदादा टिंगरे यांना विनंती आहेत आपण या ठिकाणी जे यायचं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी मात्र होत आहेत. खेळाडूंच्या पाठीशी नेहमीच उभं राहणारं व्यक्तिमत्व आणि अनेक दर्जेदार क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून होतं आणि मल्हारी अप्पांवरती ज्यांचं विशेष करून प्रेम आहे या ठिकाणी शुभ आगमन होत आहेत. हनुमंत दादा कंद यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचंही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत ज्यांचं शुभ आगमन होत आहे लोणीकंद नगरीचे सर्वात युवा तरुण आणि युवा सरपंच अर्थात ओमकार हनुमंत कंद यांचं देखील शुभ आगमन होत आहे. ओमकार दादा तुमचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मुख्य स्क्रीनवरती देखील तुम्ही ओमकार दादांना पाहू शकता. खरं तर सन्माननीय हनुमंत दादा कंद यांना पाहू शकता. त्यांच्या समेत मान्यवर पाहुणे देखील आहेत. आमचे मार्गदर्शक जयेश दादा शिंदे यांना देखील आपण पाहू शकता. पुत्र भावा ईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि पिता पुत्रांची जोडी इथे मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या दोनही मान्यवर अतिथींचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 संपलंय. षटक क्रमांक 4 सुरू होईल. 45 धावा तरी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 संपन्न झालेत. अजूनही 3 षटकाची बाकी असणार आहेत.
45 धावा या ज्या धावपलकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ प्रवीण सर बाकी असणार आहे. महिलांचा आदर करणारी खरं तरी क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. दररोज आपण पाहतोय अगदी अहमदनगर जिल्ह्याचं क्रिकेट फुलवणारं व्यक्तिमत्व, जसं आपणला म्हणतो ना शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष क्रिकेट महर्षी, तसं मी देखील पारनेरचा आहे. मला तालुका जिल्हा अहमदनगर येतो आणि आमचा अहमदनगरचं भूषण म्हणजे कोण? अमोल शिरसाट. म्हणजे आमच्या तालुक्याला एवढं क्रिकेट परिचित नव्हतं, पण आमच्या तालुक्याला शिरसाटवाडीमध्ये 1 लाखाची पहिली क्रिकेटची स्पर्धा झाली कोरोनाच्या काळामध्ये. त्यानंतर संपूर्ण नगरला अमोल शिरसाट देखील माहीत झाले आणि क्रिकेट काय असतं याची प्रचिती देखील झाली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतो. चौकारानं धावफलक वाढलाय. 49 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. माफ करा, धावफलक वाढताना पाहायला मिळणार आहेत. संघाचं अर्धशतक साजरं होत आहेत. 51 रन, 51 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहत आहेत. परत एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. एक धाव महत्वाची असणार आहे. अतिशय इम्पॉर्टंट मॅच जी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी खाट आकर्षक ट्रॉफी देखील आपण पाहतोय. इथे माता भगिनींचा सन्मान जो केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाने मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्यासारखं स्वराज्य निर्माण केलं, राजा धीराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगायचं शिकवलं आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी कसं मरायचं शिकवलं. हे जगातील एकमेव 2 राजे आहेत की ज्यांनी लढायला शिकवलं आणि जगायला देखील शिकवलं. प्रवीण सर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर कार्यकाळ जर पाहिला, फक्त 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसाने 350 वर्षाची गुलामी नष्ट करून टाकली. असं जगातील एकमेव राजा. आणि हे राज्य व्हावे हे तो स्त्रींची इच्छा. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे पंचांनी घोषित केलाय. 54 धावा या धावपलकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पाहतोय 3.5 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये जो संपन्न झाला गेलाय. 54 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. खरं तर 5 षटकांची असणारी 6 षटकांची असणारी ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 36 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्ही खरं तर किती फायटिंग स्कोर ठेवतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्याला पाहायला मिळतं. 54 धावा. मला एका व्यक्तीचं कौतुक करायचं, मला ऑफिशियल टीमचं सगळ्यांचं कौतुक करायचं, पण रोहनला तुम्ही पाहताय ना, रोहनला लाजवाब कामगिरी. माझ्या आयुष्यातील टेनिस विश्वामधील मला आवडलेला आत्तापर्यंतचा कॅमेरामॅन रोहन विवेक कदम त्याचं नाव आहे. त्याच्या पाठीमागे त्याचे कष्ट किती तुम्हाला माहीत नाही आहे. त्याचं प्रॉपर गाव कोणतं हेही मला माहीत नाही आहे. आणि जेजुरी त्याचं गाव आहे, सासवड जेजुरी. पण काम किती जबरदस्त करतोय तोच नाही, संपूर्ण टीम. मग गुणलेखक असेल, कॅमेरामॅन असेल आणि खाली जे ऑपरेटर टीम आहे ना, पडद्यामागचे कलाकार. पावसाचा व्यत्यय आला, सेटअप खाली घेण्यात आला, सेटअप खाली घेतला, पण खाली 2 ते 3 ऑपरेटर आहेत. इतकी खतरनाक अपडेट देतात ना, त्यांच्या कामगिरीला तोडच नाही. A1 क्वालिटीची कामगिरी. असं नाव असं मोठं होत नाही. त्यासाठी तुम्ही 100% देत आहे आणि स्वतःहून सर्व पुढाकार घेऊन कामं करतायत. त्यांच्याकडे प्रवीण एक ऑब्झर्व केलं मी, त्यांच्याकडे कारण नसतात, त्यांच्या अडचणी देखील नसतात. हे देखील मी सातत्याने पाहतोय. tenniscricket.in नाव हे फार मोठं आहे आणि बऱ्याच खेळाडूंना या खरं तर तुम्ही पाहतात मोठं केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. स्पीडअप करा, थोडंसं विनंती असेल, पंचांना विनंती, स्पीडअप करा. खरं तर टेनिस क्रिकेट आलं आणि त्यानंतर मात्र ग्रामीण भागातला खेळाडू देखील युट्यूबवरती लाईव्ह झळकू लागला. कामधंदे सोडून दिसती सारे पटांगणात, तहान भूक विसरून जाई जणू युद्ध चाले रणांगणात. उन्हा तानाची पर्वा कुणाला, केवळ विजयाची मनात आशा. विजयापर्यंत पोहोचवते पराजयाची निराशा. हजारो मधून पोहोचला लाखोपर्यंत खेळ. क्रिकेट खेळ म्हटलं की कोणी पाहत नाही काळ आणि वेळ. गावागावातील खेळाडू आता चमकू लागले, मेहनत करून कंबर कसून. गल्लीतील खेळाडू आता मात्र यूट्यूब वरती लाईव्ह झळकू लागले, यूट्यूब वरती लाईव्ह झळकू लागले. खरं तर यूट्यूब आलं आणि tenniscricket.in ही खरं तर वेबसाईट आली. संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि सगळ्या खेळाडूंना प्रसिद्ध झोतामध्ये खरं तर यांनी आणलं. हे फार महत्त्वाचं, त्यांचं विशेष करून कौतुक आम्ही करतो आहोत. 5व्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. धावेंसाठी धावत आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम क्षीरसागर, प्रीतम सेलार यांनी देखील एक कमेंट आता यूट्यूबच्या माध्यमातून आमचे ऑपरेटर साहेबांनी आम्हाला दाखवली आहे. प्रशांत पानमन, प्रवीण कामटकर, लक्ष्मण मांढरे सर,
प्रशांतजी आदवडे सर यांच्याबद्दलची जी कमेंट, खूप छान क्रिकेटची स्पर्धा मोठी करतायत. आपणला देखील त्यांनी खूप खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. 56 धावा या ज्या धावपलकडे आपण पाहतोय, धाब्यांसाठी धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक एक धाव किती महत्वाची जी असणार आहे. स्नेहाला तुम्ही ऑन स्ट्राईक पाहतायत. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टनच्या पाठीमागे सुंदर कामकाज तिथे पाहायला मिळतं. एक धाव, एक चोरटी धाव घेण्यामध्ये मात्र यश येईल. धावफलक देखील इथे एकने वाढताना पाहायला मिळतं आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहतात 57 धावा धावफलकावरती. पूजाचं कौतुक करावं लागेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभी राहिलेले आहेत. 17 चेंडू प्रशांत खरं तर 18 चेंडू तिने खेळलेत आणि जवळपास 35 धाव्यांवरती ती मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. पूजाचं कौतुक यासाठी करावं लागेल की तिने 18 चेंडूंचा सामना केलाय आणि 35 धावा तिने बनवल्या. तिच्यामध्ये क्षमता आहे आणि तिच्यामध्ये नेतृत्व आहे. आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देत लढताना जे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेलात तर महिला अग्रेसर आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये गेलात तर महिला अग्रेसर आहे. तुम्ही कोणत्याही व्यासपीठावरती जा, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, क्रीडा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, आज महिला एक पाऊल पुढेच आहे. आज क्रिकेटच्या मैदानावरती देखील महिला एक पाऊल आपल्याला पुढे पाहताना पाहायला मिळतात. 2 महिला अतिशय सुंदर पद्धतीने. पूजाच्या बद्दल आपण चर्चा करत होतो. पूजाने डाव सावरलाय. तिने 18 चेंडूमध्ये 35 धावा याच्या धावफलकावरती ज्या बनवलेल्या आहेत. अगदी कमेंट पाहतोय, आवाजाचे जादूगार, पहाडी आवाज असलेले आमचे मित्र प्रवीण कामटकर सर, पार्नियर भूषण, प्रशांत पानमन सर उत्कृष्ट दर्जाचे समालोचन करत आहेत. आपणला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा ज्या असणार आहेत. खूप अशा शुभेच्छा ज्या आपल्यापर्यंत येत आहेत त्यांचं देखील मी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जर पाहिलं तर चांगलं कामकाज व्यासपीठावरती मान्यवर आहेत. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतायत खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा मोठा हातभार तुम्हाला पाहायला मिळतो. यशवंत भाऊ पाचंगे, खरं तर शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आहे. बुवाजी बाबा ग्रामविकास प्रतिष्ठान आणि यशवंत उद्योग समूहाचे सर्वा सन्मान्य श्री यशवंत भाऊ एकनाथ पाचंगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. भाऊंचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. धावपलकावरती 60 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाईट चेंडू इथे येताना पाहायला मिळेल. खरं तर HK स्पोर्ट क्लब लोणीकंद म्हणजे ह्या संघाचे ते सातत्याने संघ मालक असतात. ती टीम देखील इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार दादा देखील आमचे चांगले मित्र आहेत. गावचे नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू इथे पंचांनी घोषित केलाय. HK स्पोर्ट क्लबची देखील स्पर्धा, नाईट क्रिकेटची स्पर्धा प्रवीण आपण पाहिली, डे क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. क्रिकेट वेड म्हणजे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि म्हणजे हनुमंतदादा कंद यांचे एक वैशिष्ट्य आहे, ते फक्त आपल्या टीमला सपोर्ट करत नाही, त्यांच्या समोर जी टीम आहे त्याही टीमला सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व आहे. चारही समालोचनासाठी त्यांनी 500 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. मनापासून आभारी असेल. 62 धावा या धावपलकावरती आहेत. 5.3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. खरं तर दादा तुमचं असं बक्षीस आम्हाला अपेक्षित नाही आहे. तुमची कौतुकाची जी थाप आहे ना आमच्या पाठीवरती आम्हाला लढण्यासाठी जी बळ देते, कारण की तुम्ही प्रत्येक मुलाला आपल्या मुलासारखं सांभाळता. मी श्रीराम गाडगीच्या तोंडून ऐकले, त्यानंतर अतुल कोळपेच्या तोंडून ऐकले, सगळ्यांच्या तोंडून जी HK स्पोर्ट क्लब लोणीकंदची टीम आहे ना प्रत्येक जण तुमचं कौतुक करतायत. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने तुम्हाला धावपलक धाबा आहेत. प्रवीण सर आपल्याला कळवतील. नक्कीच तुम्ही पाहतात आणि ही कौतुकाची थाप फार महत्त्वाची असते. स्वराज्य देखील उभं राहिलं ते तलवारीच्या पातीवरती नाही तर ते कौतुकाच्या थापेवरती, आणि अशी कौतुकाची थाप ठेवणारी ही मंडळी खरं तर या आयुष्यामध्ये आहेत. त्यांचं आम्ही कौतुक करतो आहोत आणि त्यांचं मनापासून स्वागत करतो. धावपलकावरती घेऊन जाईल मी तुम्हाला. आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी कळवतील. धावपलकावरती 63 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुंदर स्कोरिंग खरं तर तुम्ही या ठिकाणी पाहताय. विनायक शिगवण यांच्या माध्यमातून खरं तर चालता बोलता लॅपटॉप म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आता लॅपटॉप म्हणता येणार नाही विनय तुला खरं तर, कारण स्मार्टफोनचा जमाना आहे आणि चालता बोलता स्मार्टफोन आहे. विज्ञान युगातले रोबोट आहेत. अतिशय सुंदर आणि ॲक्युरेट स्कोरिंग विनय आणि आमचे तुषार कानकाटे सर या दोनही मंडळींचं विशेष करून कौतुक आहे. षटकाची सांगता इथे होताना पाहायला मिळते. 6 षटकं संपली प्रशांत. 65 धावा धावपलकावरती आहेत आणि इथे तुम्ही पाहता जिंकण्यासाठी 66 धावेंचं टार्गेट आहे. 65 धावा झाल्यात आणि अगदी तुम्हाला 66 धावेचं टार्गेट असणार आहे. प्रवीण सर महिलांचा सामना चालू आहे. मला निश्चितपणे कॉलेजचे दिवस काय आठवले ज्यावेळेस तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीने पदनाट्यामध्ये तुम्हाला पारितोषिक दिलं होतं. म्हणजे पुणे नाशिक नगरमधून तुम्ही बेस्ट तुम्हाला तो पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस श्रीभून हत्या
म्हणजे जे तुम्ही पदनाट्य केलं होतं त्यातलं मला ते वाक्य आठवतं, खुडू नको ग कळी आई. ते आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल, कारण की ब्रेक देखील झालेला आहे. यानंतर आपण टॉर्च देखील घेणार आहे. तर निश्चितपणे तो आवाज ऐकायला आवडेल, कारण की महिलांचा आदर म्हणजे आपल्याला मुलगा हवा असतो, मुलगी नको हवी असते. आता मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव राहिलेला नाही. निश्चितपणे त्या पदनाट्यामध्ये खुडू नको गो कळी आई ती तुम्ही लेखन केलं होतं, ते वाक्य अमरच्या निश्चित कानावरती पडेल आणि सगळ्या प्रेक्षकांना त्या वाक्याचा अभिमानही वाटेल. खरं तर नक्कीच प्रशांत, हे फार काळाची गरज आहे मोठी. धावपलकावरती आता तुम्ही पाहता 66 धाव्यांचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे. खरं तर स्त्रीचा अभिमान खरं आणि स्वाभिमान हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर एक काळ असा होता, जन्माला येणारी कळी जन्माला येण्याच्या अगोदरच खुडली जायची, परंतु आज मुलगी ही धनाची पहिली पेटी म्हणून आपण तिच्याकडे पाहतो आणि हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर पथनाट्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जनजागृती होणं फार गरजेचं आहे. आणि आज देखील तुम्ही पाहतात मल्हारी धावत्रे यांच्या माध्यमातून कमिटी येते क्रिकेटचं समालोचन व मराठ्यांचा इतिहास यांच्यातील दुवा म्हणजे प्रवीण कामटकर व प्रशांत पानमद यांचा बुलंद आवाज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांचा मी कौतुक करतो. आणि स्त्रियांविषयी मला नेहमीच बोलावं असं वाटतं की एक काळ असा होता, आज खरं तर त्या स्त्रीला सन्मान देताना आपण पाहतो आणि तो सन्मान होणं प्रशांत फार आणि फार महत्त्वाचं आहे. स्त्रियांचा सन्मान होणं किती गरजेचं आहे. आणि तुम्ही पाहाल ना, खरं तर दिवा हवा वंशाला पंथी नको का ग तुला. ग माय मला की नाही बाबांच्या बोटाला धरून शाळेत जायचंय ग, मला पायात पैजण घालून छुमछुम नाचायचंय ग. सांगशील ना ग तू आई, सांगशील ना ग तू आई बाबांना, खुडू नको ग कळी आई, जगू दे ग मला, दिवा हवा वंशाला पंथी नको का ग तुला, पंथी नको का ग तुला. आणि ती पंथी आज वाचवलं जाणं फार गरजेचं आहे. आणि इथे तुम्ही पाहतात महिलांचा सन्मान होण्यासाठी ही स्पर्धा तुम्ही पाहतात, ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात. खरं तर सन्मान चिन्ह इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि या सामन्यासाठी मात्र ही सन्मान चिन्ह प्रशांत ठेवली गेलेली आहेत. अतिशय सुंदर आयोजन, सुंदर नियोजनातील ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण जी पाहतो आहोत. छान अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी देखील आपण शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शिरूर प्रीमियर लीग 2024 मल्हारप्पा कव्वाने हरीशदादांचं सौजन्य जे आपल्याला पाहायला मिळते. महिलांचा आदर तर आपण करतोय, प्रत्येकाचा आदर आपण करतोय. प्रतिमा आणि विद्या ही सलामीची जोडी येताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण सर, खरं तर इनिंग दुसरी या ठिकाणी सुरू होते आणि दुसऱ्या इनिंगसाठी मात्र आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय लक्ष्मण मांढरे सर आणि प्रशांतजी आदवडे सर यांना विनंतीत आपण या. यानंतर मात्र त्यांचं सुंदर समालोचन तुम्हाला इथे जे ऐकायला मिळणार आहे.
उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय शिरूर प्रीमियर लीगचा 11वं पर्व. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे पहा. एक प्रेक्षणीय मॅच शो मॅच आपण पाहतोय. एका बाजूने स्मॅशर्स विरुद्ध जगवार्स अशा दोन टीममध्ये महिला खेळाडूंमध्ये पाहतो आपण सामना सुरू आहे. आणि सुरुवातीला फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या त्या 65 धावा 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात आणि एकच फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं होतं. विजयाचं समीकरण जर बघितलं आपण तर 36 बॉलमध्ये 66 धाब्यांची गरज असताना सलामीची जोडी मैदानामध्ये प्रतिमा आणि विद्या तर एलिझाबेथ गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. 7 धावा धावपलक्यावरती बनवल्या गेल्यात. पंच पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये गणेश गायकवाड असतील, त्याचबरोबर बालेराव सर असतील. या ठिकाणी पाहतो आपण स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होतंय ते संदीप भैया शिंदे, पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे युवा नेते. त्याचबरोबर महेश दादा पाचुनकर. यावेळेस पाहतो आपण फलंदाज बाद होईल. पहिला धक्का तिथे फलंदाज बाद. चांगलाच झेल तिथे वायडिश मोडॉपमध्ये बघायला मिळालं आपल्याला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. थँक्यू. पहिला विकेट 7 धावा धावपलक्यावरती पाहतो आपण असताना तिथे गेलाय पहा. अनेक मान्यवर या ठिकाणी पाहतो आपण उपस्थित आहेत. अनेक खेळाडू संदीपभाई शिंदेचं आगमन झालंय आणि त्यांनी निश्चितपणे पाहतो आपण गावच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना खरं तर समाजकारण राजकारण या गोष्टी बाजूला ठेवून हे सगळे खेळाडू आज एरव्याहून त्यांना आपण जर बघितलं आपण राजकारणाच्या व्यासपीठावरती आम्ही बघतो, परंतु आज सगळं काय विसरून गावासाठी ते एकत्र आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या स्पर्धेला गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं पाणी सौजन्य देणारे सन्माननीय वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. खरं तर पाणी म्हणजे जीवन आपण असं म्हणतो पहा. तुम्ही एक वेळेस 21 दिवस विना अन्नाचं राहू शकता, परंतु पाण्याचं राहू शकत नाही. इतकं पाणी महत्त्वाचं असतं पहा. ज्यावेळेस तुमच्या शरीरातील पाणी कमी होतं ना त्यावेळेस काय होतं हे डॉक्टरांना विचारा. त्यामुळं पाणी किती महत्त्वाचं आहे शरीरामध्ये, त्याचं संतुलन किती महत्त्वाचं आहे या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर म्हणतात ना यांचं पाणी कमी झालं त्याच्या शरीरातील, त्यावेळेस व्हेंटिलेटरशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं वाघमारे साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर अनेक मान्यवर आम्ही व्यासपीठावरती पाहतोय. आपण सर्वांचं मनापासून स्वागत. तर पाहताय तुम्ही ऑन स्क्रीन अमोलजी शिरसाट असतील, त्यांचे चिरंजीव सामन्याचा आनंद घेत आहेत आणि अनेक छोटी बाळं आपण तिथे पाहतोय ऑन स्क्रीन. त्यांच्याच खेळामध्ये ते मशगूल आहेत. मुलं ही देवघरची फुलं असतात पहा. आणि खरं तर लहानपण हे फार सुंदर असतं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. खरं तर लहानपण किती निरागस असतं आणि आपण सगळेजण त्याच प्रोसिजरमधून पुढे आलेलो आहोत. त्यामुळं लहानपण खरं तर हे परत परत मिळावं असं वाटतं, परंतु एकदा वय निघून गेल्याच्या नंतर फक्त त्या आठवणीत आपण रम्मान होतो. सामना चांगला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 रणरागिणी पाहतो. एका बाजूनं स्मॅशर्स तर एका बाजूनं जगवार. आपण ज्यांचं सातत्यानं या स्पर्धेला सहकार्य असतं ते डॉक्टर सुजाता रणसिंग, प्रेसिडेंट न्यू विजडम इंटरनॅशनल स्कूल यांच्या मालकीत असलेला एक संघ त्या ठिकाणी तुम्ही पाहताय. तर एका बाजूनं जगवार्स. अशा 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आमच्या सहकारी मित्रांनी निश्चितच महिलांबाबत एक चांगल्या प्रकारचं समालोचन करत असताना महिलांचा गुण गौरव त्यांच्या वाणीतून केला. खरं तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीनं तुम्ही पाहताय काम करत असतात. जे क्षेत्र पाठीमागं होतं तिथे देखील आता पुरुषांच्या बरोबरीनं आल्यात पुढे, ते म्हणजे राजकारण. आज 50% आरक्षणामध्ये देखील आज आपण पाहतो महिला आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही की जिथे आता महिला नाहीत, जिथं मुली नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज तुम्हाला ते बघायला मिळत आहेत.
आज भारतीय क्रिकेटच्या संघाला तुम्ही पाहता, स्मृती मानधना असेल, मिताली राजच्या नेतृत्वाखाली देखील आपण भारतीय संघाला पाहिलं. त्यामुळं क्रिकेटमध्ये देखील भारतीय महिला क्रिकेटर आपल्या नावाची वेगळी ओळख विश्वामध्ये निर्माण करतायत. त्यामुळं त्याबरोबर कबड्डी असेल, कुस्तीचा देखील खेळ आपण पाहतो. अशा प्रत्येक मैदानी खेळामध्ये आज पुरुषांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी महिला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या महिला राष्ट्रपती असतील, पहिल्या महिला पंतप्रधान, त्याचबरोबर पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला, अशा अनेक महिलांची नावं आपण पाहतो तिथे घेता येणार आहेत आपल्याला. खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून हे स्वराज्य निर्माण झालं, ज्यावेळेस 6 जून 1674ला रायगडावरती छत्रपतींचा राज्याभिषेक झाला ना, त्यावेळेस राज्याभिषेक सोहळ्यानंतर यावेळेस चांगला फटका पाहतो आपण, तिथे चौकार मिळेल. ज्यावेळेस 6 जून 1674ला राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा राजे जर गेले असतील ना तर पाचाडले गेले पा. कारण जिच्या कुशीतून खऱ्या अर्थाने त्यांनी जन्म घेतला आणि जे स्वराज्याचं ज्यांनी स्वप्न बघितलं होतं, त्या माँसाहेब जिजाऊंची पहिलं स्मरण त्यांना झालं. अशा माँसाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे आणि ती ही भूमी आहे. आपण पाहतो खऱ्या अर्थानं आपल्या परिसरातील हा जो परिसर आपण पाहतोय ना, तो याच शूरवीरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. यावेळेस चांगला फटका तिथे पाहतो आपण. मिड विकेटला षटकार खेळला गेलाय. धावफलकावरती आमचे स्कोरर मला कळवतील 20 धावा, जगवास 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक फलंदाज बाद असताना दुसरं षटक अजून सुरू आहे. इक्वेशन जर बघितलं आपण विजयासाठी पहा, अजून 25 बॉलमध्ये 46 इथं बनवायचे आहेत. शिरूर प्रीमियर लीग 2024 आक्रमक पर्व आणि सातत्यानं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की महिलांना देखील एक चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यासाठी केलेला हा प्रयत्न. आज प्रत्येक गोष्टीवरती आघाडीवरती असलेल्या आमच्या भगिनी आम्ही पाहतो, रणरागिणी आम्ही पाहतो. खरं तर ज्यावेळेस छत्रपतींचं आपण पाहतो स्वराज्य संपत आलं, त्यानंतर पुढे जाऊन महाराणी ताराराणीने केलेला पराक्रम देखील आपल्याला माहीत आहे. म्हणजे अशा गोष्टी जर पाहिल्या आपण पुढे, महिलांनी ते स्वराज्य टिकवण्यासाठी काम पुढे फार केलं. खरं तर आजचा दिवस मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, 14 जानेवारी आपण पाहतो खऱ्या अर्थानं पानिपतची लढाई झाली. खरं तर ती तिसरी लढाई होती पानिपतची. पानिपतच्या त्या अगोदर 2 लढाई झाल्या, त्यानंतर ती तिसरी लढाई होती 14 जानेवारी 1761ला. आणि त्या युद्धामध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठे एकमेकांच्या विरोधामध्ये आपण बघितलं. खरं तर कित्येक लाखो बांगडी फुटली. त्यानंतर अनेक जवळ 60 ते 70 हजार यात्रेकरूंची अक्षरशः अब्दालीच्या सैन्यानं कत्तल केली त्याही युद्धाचं स्मरण आज आपल्याला होतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की त्याही वेळेस मल्हारराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर आपण पाहतो की त्यानंतर मल्हाररावानंतर अहिल्यादेवींनी देखील तो ज्वाज्वल्य इतिहास पुढे आपण पाहतो अबाधित ठेवण्याचं काम केलं. कारण पानिपतच्या युद्धामध्ये पहिला आपण मल्हारराव होळकर असतील, सदाशिवराव भाऊ असतील, विश्वासराव भाऊ असतील, आणि ज्यावेळेस विश्वासराव पडले ना, सदाशिवरावांनी पुढे तिथं पाहतो आपण नेतृत्व केलं. यावेळेस षटकार येईल आणि ते करत असताना मात्र पुन्हा एकदा विना अन्न पाणी त्या ठिकाणी मराठी लढत होते यमुना नदीला प्रचंड पूर आलेला होता आणि अशा स्थितीमध्ये पाहिलं आपण मोठा संघर्ष बघायला मिळाला आणि प्रचंड हानी झाली होती खरं तर मराठी साम्राज्याची तिथे. आणि तिथून पुढे पाहिलं आपण खऱ्या अर्थानं मोगलशाहीचा जो उदय झाला होता तो आणखीन व्यापक प्रमाणात होत गेला. अशा प्रकारे पानिपत झालं. आपण सहज म्हणतो ना पानिपत झालं, तसं ते पानिपतचं युद्ध आपण पाहतो. आज पैलवान मल्हारप्पा गव्हाणे आपण पाहतोय, त्याचबरोबर यशवंतभाऊ पाचंगे आम्ही पाहतो, आमचे राहुलदादा पवार असतील आणि त्यांचे सर्व सहकारी. या मंडळींनी खरं तर क्रिकेट मोठं होण्यासाठी फार योगदान दिलेलं आहे. माझ्या गावातला खेळाडू, माझ्या तालुक्यातला खेळाडू मोठा व्हावा. आपण पाहतो की यशवंतभाऊंच्या माध्यमातून मला वाटतं बिग बॅश या ठिकाणी अंडर 24 जे टुर्नामेंट झाले त्यामध्ये अमोलदादा असतील, शिरसाट आमचे, यशवंतभाऊ असतील, बंटी पाटील असतील यांनी संघ मालकत्व स्वीकारलं. धावफलकावरती बनवल्या गेल्यात 30 धावा. अजून विजयाचं समीकरण जर बघितलं 23 बॉलमध्ये 36 बनवायच्यात आणि यांनी संघ मालकत्व घेऊन निश्चितच चांगल्या प्रकारे खेळाडूंना संधी दिली मोठ्या स्पर्धेमध्ये. यावेळेस चांगला फटका बॅक टू द बॉलर खेळला तिथे सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय फटका होता बघा. जरी त्यांच्या कॅप्टननी सांगितलं होतं ना की आम्ही आमची प्रॅक्टिस नाही किंवा आम्हाला कधीतरी संधी मिळते, परंतु असं वाटत नाही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर की त्यांची प्रॅक्टिस नसेल किंवा ते अचानक मैदानाच्या आतमध्ये येऊन खेळतात. खूप चांगली प्रॅक्टिस त्यांची झालेली मला दिसते आणि खूप चांगली फलंदाजी ते करताना आपण त्यांना पाहतो. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी आपल्याला तिथे बघायला मिळेल
20 प्रतिमाच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये आतापर्यंत 20 धावा आल्यात. काय कमालीची बॅटिंग प्रतिमाची बघायला मिळेल. नक्कीच तिची नावाप्रमाणे फलंदाजी बघायला मिळाली. प्रतिमा जशी उजळते ना, एक प्रतिमा म्हणजे छबी तस्वीर, तसं तिनं फलंदाजी केली पहा. 7 बॉलमध्ये 20 आल्यात. धावफलकावरती जर बघितलं आपण तर 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण जर पाहिलं आपण तर 21 बॉलमध्ये 26 बनवायचे. प्रतिमाच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 20 आल्यात. तर रमणदेवीच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये पाहतो आपण 18 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. षटकाला सुरुवात होईल. प्रतिमा स्ट्राईक एंडवरती पहा. यावेळेस वंदना चांगला फटका तिथे पाहतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगलच मिळेल तिथे पहा. यानंतर ओपनची फायनल आपल्याला बघायची. बिग बॅटल. 2 तगडे संघ एका बाजूने पाहणार होतो आपण. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी पुणे, भरत टिंगरे आणि त्यांची टीम. तर एका बाजूनं आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर. अशा 2 तगड्या ताकदवान बलाढ्य संघांमध्ये प्रचंड मोठा संघर्ष तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील तारे सितारे कृष्णा सातपुते, बबलू पाटील आज या मैदानावरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. यावेळेचा चेंडू झेल घेण्याची संधी होती. संधीचं सोनं होऊ शकलं नाही पहा. परंतु चांगला अटेम्प्ट, चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट्स बघायला मिळाला. कोशिश तो बेहतरीन थी. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो एक अच्छी कोशिश निश्चित रूप से यहाँ पे दिखाई दी. धावफलकावरती आपण जाऊयात. 44 धावा एक फलंदाज पाहतोय बाद आहेत. विजयाचं समीकरण बघितलं तर शेवटची 3 षटकं अर्थात 18 चेंडूमध्ये अजून 22 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती बघायचं आपल्याला. बॉलर्स नेम भरतदादा टिंगरे. आपली टीम लिस्ट आपण आमच्या स्कोररकडे या ठिकाणी द्यायची पहा. भरतदादा टिंगरे आपली टीम लिस्ट धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी पुणे आपण ती आमच्याकडे प्लीज द्या. आर्मी 11 छत्रपती संभाजीनगरची टीम लिस्ट या ठिकाणी येते. धीरज राजपूत कॅप्टन आमच्याकडे टीम लिस्ट सुपूर्द करतात. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. ऑल टीम या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम. यावेळेचा फटका चांगला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी पुढे सरसावले होतोय पहा. एका टप्प्यावरनं डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. या चौकारांच्या मदतीनं धावफलकावर पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 48 धावा. विजय जर पाहिला अजून 17 बॉलमध्ये 18 बनवायच्यात. टीम जगवार्स 11 संघाला पहा. जगवार्स आणि स्मॅशर्स अशा 2 टीम तुम्ही खेळताना पाहताय मैदानामध्ये. खरं तर रिहा बुलोस नावाची एक महिला धावपटू होती पहा. रिहा बुलोस तुम्ही सर्च करा. ज्यावेळेस तिला ऑलिम्पिकमध्ये धावायचं होतं तिच्या पायामध्ये शूज नव्हते. खूप गरीब आणि बिकट परिस्थितीमधून आली होती. तिनं आपल्या पायाला आपण जे हाताला पट्टी गुंडाळतो ना, गरम पट्टी, ती पायाला गुंडाळली आणि त्याच्यावरती NIKE अशा प्रकारे तिनं लिहिलं पेनानं. आणि त्यामध्ये ती पेनानं लिहिलं त्या गरम पट्टीवरती. ती पट्टी पायाला गुंडाळली आणि त्यानंतर त्या स्पर्धेमध्ये अव्वल आली पहा. म्हणजे तुमची परिस्थिती काय आहे. यावेळेस षटकार खेळला गेलाय. चांगला फटका बेड विकेटला पाहतो आपण. स्पेअर लेगला दरम्यान याच मदतीनं पाहतो आपण षटकाराच्या. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 54 धावा. आता विजय जवळजवळ येत चाललाय जगवार्स टीमचा. 16 बॉलमध्ये अजून 12 बनवायच्यात. 16 गेंदे और 12 रनों की जरूरत. आणि त्या रिहा बुलोजनं त्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थान पटकावलं. म्हणजे तुमची परिस्थिती मॅटर करत नाही. तुमच्यामध्ये असलेली जिद्द, तुमचा स्वतःवरती असलेला विश्वास हा निश्चितपणे तिथे महत्त्वाचा असतो पहा. काय कळवतोय पंचांचा निर्णय येतोय डेड बॉल. मृत घोषित केलाय चेंडू. या चेंडूला कोणतंही स्थान नसतं क्रिकेटमध्ये. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघता येऊ शकतात की जिनं अनेक कठीण परिस्थितीमधून, जसं हिरकणी असेल ज्यावेळेस रायगडाचे दरवाजे बंद झाले सायंकाळी 6 वाजल्याच्यानंतर, दिवस मावळतीला गेला, यावेळेस चांगला फटका चौकार येईल. रायगडाचा दरवाजा बंद झाला परंतु आपल्या बाळाच्या ओढीनं आपण पाहतो की अत्यंत अवघड असलेला कडा ती हिरकणी उतरली. राजांनाही प्रश्न पडला की इतक्या अवघड कड्यावरनं ही स्त्री गेली कशी असेल. खरं तर एक गवळ्याची मुलगी दूध घाला गेलेली हिरकणी प्रचंड अवघड कड्यावरनं खाली उतरली. आजही रायगडावरती तुम्ही जातो हिरकणी कडा तुम्हाला बघायला मिळेल. वरून पाहिल्याच्या नंतर तुमचे डोळे फिरतील आणि प्रश्न पडेल की या कड्यावरनं ती उतरली कशी असेल. ही स्त्री शक्ती आहे. हा स्त्री शक्तीचा आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं गजर आहे. आणि जे तुम्ही नवविध भक्ती पाहता किंवा नवरस पाहता, जी नवदुर्गा आपण जिला म्हणतो ना पहा,
ती आदिमाय शक्ती आणि तोच अवतार म्हणजे स्त्री शक्तीचा अवतार आहे. त्यामुळे स्त्रीमध्ये सगळं आहे. स्त्रीमध्ये नम्रता आहे, स्त्रीमध्ये ॲग्रेसिव्ह पण आहे, स्त्रीमध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत आणि ते फक्त देवानं ते दैवी देणं दिलं त्या स्त्रीकडे दिले. पहा इंद्रप्रस्थ केटरर्स भरत शेठ भालेराव, त्याचबरोबर तेजस्विनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स दीपक शेठ मोरे, या दोन्ही मंडळींचं आम्ही मनापासून स्वागत करतो. खरं तर पहिल्या दिवसापासून या ठिकाणी पाहतो आपण सातत्यानं आप्पांच्या बरोबरीनं आहेत. आपण स्क्रीनवरती बघू शकता ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम, क्रिकेटला मोठं करणारे यशवंतभाऊ पाचंगे असतील, त्याचबरोबर हनुमंत दादा कंद असतील, ओमकार दादा कंद असतील, ही सगळी मंडळींना तुम्ही ऑन स्क्रीन पाहत होता. धावपलकावरती आपण जाऊयात. 62 धाव बनवले गेल्यात. विजयासाठी आता केवळ 4 धाव्यांची गरज आहे. शेवटची 2 षटकं आणि केवळ 4 धाव्यांची गरज असताना पाहायचे जगवार्स 11 ही टीम मात्र नक्कीच आघाडीवरती आहे. एका बाजूनं स्मॅशर्स काहीसा बाकफुटवरती, इथून पुढे 4 धावा निश्चितच किती बॉलमध्ये बनवले जातील, परंतु काय बॅटिंग पाहतो आपण. एका बाजूनं जगवार्स प्रतिमा आणि एका बाजूनं मला वाटतं रमनदीप. काय कमालीची फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. 12 बॉल आणि केवळ 4 धाव्यांची गरज आहे. मंचावरती पाहतो आपण अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आमचे पराड मामा की ज्यांचं दरवर्षी आपण पाहतो की आप्पांच्या कार्यक्रमाला, आप्पांच्या स्पर्धेला ज्यांचं साऊंड सिस्टीम असेल, मंडप असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो. अतिशय दर्जेदार नियोजन, प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईनं पराड मामांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. मग ते स्पर्धेचं ठिकाण कुठे असू द्या, तिथे पराड मामांचं काम अतिशय दर्जेदार आम्ही पाहतो. त्यामुळे त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण पूजा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. आज तुम्हाला गर्दीचा उच्चांक बघायला मिळेल. यावेळेस नो बॉल बीमर टाकला होता आणि याच बरोबर सामना जिंकला तिथे जगवार्स 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स जगवार्स टीम. एकदा संगीत होऊन जाऊ द्या सुंदर असं, आणि त्यांचा आनंद जल्लोष त्यांना आपण निश्चितपणे त्या साजरा करणार. अभिनंदन टीम जगवार. तर टीम स्मॅशरचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो. तर एकदा जाऊयात अनोख्या संगीतच्या दुनियेमध्ये. टीम जगवार्स करेल तिथे सेलिब्रेशन. कॉंग्रॅच्युलेशन. शिरूर तहसील चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. इकडे आल्याच्या नंतर नक्की निश्चितपणे तुम्ही सेलिब्रेट करायचे. या ठिकाणी शिरूर तहसील कार्यालयाचे सन्माननीय भोसले साहेब, त्याचबरोबर गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि याच मॅचचा आपण यस आणि या मॅचची प्लेअर ऑफ द मॅच 12 बॉलमध्ये 39 धावा करत नॉट आउट फलंदाजी केली रमनदीप. तर प्रतिमाने देखील चांगली बॅटिंग पाहतो आपण. 10 बॉलमध्ये नाबाद 24 केलेल्या आहेत. तर अगोदर आपण पाहिलं स्मॅशर्स 11 कडून चांगली फलंदाजी पूजा पाठरेची बघायला मिळाली. 22 बॉलमध्ये 38 केल्या होत्या. सीजीनं 11 बॉलमध्ये 18 बनवल्या होत्या. स्नेहानं 6 बॉलमध्ये 3 केल्या होत्या. गोलंदाजी देखील जर बघितलं आपण, एका बाजूनं एलिझाबेथनं एका षटकामध्ये 7 खर्च केल्यात. पूजानं तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय रमनदीप. 12 बॉलमध्ये 39 धाव्यांची खेळी करत प्लेअर ऑफ द मॅचचं इथं किताब मिळवलेला आहे. आम्ही दोन्ही टीमचं मनापासून अभिनंदन करतो.